ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। ॐ श्रीराम। आपण उपनिषद यातलं जे पहिलं उपनिषद आहे ईशावास्य, तर त्यातल्या मुळात उपनिषद म्हणजे काय, उपनिषदांची ओळख ही या भागात करून घेणार आहोत. आपलं जे सगळं एकूण वाङ्मय आहे तर हे म्हणजे माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या पूर्वीचं वेद हे अनादी अनंत कालापासून आहेत, फार प्राचीन काळापासून आहेत. पण त्याच्या नंतरचं एकूण जर वाङ्मय बघितलं तर हे प्रामुख्याने संस्कृत भाषेमध्ये आहे. आत्ता आपण जी बोलतो त्याला प्राकृत किंवा मराठी देवनागरी लिपी, संस्कृतची लिपीसुद्धा देवनागरीच आहे. पण भाषा जी बोली भाषा ज्याला म्हटली जाते तर ती प्रामुख्याने मराठी यातली आहे. पण आपलं त्याच्या आधीचं जर वाङ्मय पाहिलं तर ते संस्कृतमध्ये आहे. आणि संस्कृतमध्ये जे वाङ्मय उपलब्ध आहे त्याचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. जे लिहून घेत आहेत त्यांनी एकाखाली एक 1, 2, 3 किंवा बाकीची सगळी जी नावं आहेत तीसुद्धा अशा पद्धतीनं लिहून घेतली तर त्यांना त्याचा उपयोग होईल. पहिला जो भाग आहे आपल्या एकूण संस्कृत वाङ्मयाचा तर तो आहे शब्दप्रधान, दुसरा आहे अर्थप्रधान आणि तिसरा म्हणजे उभयप्रधान. आता पहिला भाग जो आहे जो शब्दप्रधान ज्याला म्हणतात तर तो कुठला आहे तर वेदांमधले जे मंत्र आहेत म्हणजे वेद जे आहेत तर ते शब्दप्रधान आहेत. आता मंत्र किंवा श्लोक ह्यात काय फरक आहे तर ज्याचं वेदाध्ययन झालेलं आहे, सर्वसामान्य आपल्यासारखे ज्याला श्लोक म्हणतात तर वेदांमध्ये ते मंत्र म्हणून आहेत. म्हणजे आपण जे श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र आहे किंवा भगवान शिवांचा जो आहे तो मंत्र आहे, ते काही श्लोक नाही आहेत. पण श्रीमद भागवतामध्ये जे श्लोक आहेत ज्याला भागवतकार, कीर्तनकार, प्रवचनकार किंवा सर्वसामान्य हे श्लोक म्हणतात. आणि त्याच श्लोकाला म्हणू किंवा त्याच रचनेला ज्यांचं वेदाध्ययन झालेलं आहे, ज्यांनी त्याची संथा घेतलेली आहे ते मंत्र असं म्हणतात. संथा घेतल्यामुळे काय होतं तर तो मंत्र सिद्ध होतो. काही दीर्घकाळ त्याचं पठण सस्वर केलेलं असतं, आपलं सस्वर नसतं. ज्यांनी ते गुरुमुखातून शिकलं आहे, तुम्ही अनेक वेळेला पाहिलं असेल की पौरोहित्य करणारे किंवा हे वेदपाठशाळा तर त्यांचे व्हिडिओ येतात. तर ती जी छोटी छोटी मुलं असतात ते हाताचे काही हे करत असतात, हात वर हात खाली किंवा मान वर मान खाली. तर हे ह्या स्वरांच्या मात्रा आहेत त्यांच्या.
कुठला स्वर कसा म्हणायचा, तर त्याला ते श्लोक ज्याला आपण म्हणतो त्याला ते मंत्र या स्वरूपात म्हणतात. तर वेद हे शब्दप्रधान आहेत, म्हणजे मंत्ररूप आहेत. मंत्रामध्ये एक विशिष्ट शक्ती असते. म्हणजे आत्ता आपण ज्या मंत्राचा उल्लेख केला मी, की श्रीराम जय राम जय जय राम, आमचे गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की 13 कोटी रामनाम जप झाला की त्या रामाचं दर्शन होतं. आता मंत्र काय आहे बघा, श्रीराम जय राम जय जय राम. हां, पहिल्यांदा हाच मंत्र आपण म्हणणार आहोत. 100व्यांदा सुद्धा हाच म्हणणार आहोत. 1 कोटीसुद्धा हाच म्हणणार आहोत. 2 कोटीसुद्धा हाच आहे, म्हणजे शब्द तेच आहेत मला सांगायचं आहे. 5 कोटीसुद्धा तेच आहे, 10 कोटीसुद्धा तेच आहे. मग 13 कोटी झाल्यानंतरच का दर्शन आहे? तर त्या मंत्राचं सामर्थ्य, जेव्हा तो मंत्र, त्या मंत्रामधली अक्षरं त्या पद्धतीनं उच्चारली जातात, एक विशिष्ट संस्कार हा आपल्यावरती होतो त्या मंत्राचा, बाहेर कुठे होत नसतो, तर तो आपल्या स्वतःवरती होतो. आणि तो संस्कार तेवढा दीर्घ झाला, म्हणजे त्या मंत्रामध्ये जे काही सामर्थ्य आहे किंवा ताकद आहे, तर ते तशा पद्धतीनं ती अक्षरं तशीच्या तशी उच्चारावी लागतात. याने काय होतं, तर आजच्या भाषेमध्ये हे मंत्र जे आहेत, ही मंत्र म्हणजे एक शक्ती आहे. कुठली शक्ती आहे, तर ती कंपन शक्ती आहे, व्हायब्रेशन्स ज्याला म्हणतात. मंत्र म्हणतो म्हणजे काय, तर विशिष्ट प्रकारची स्पंदनं. आपण जर तो ECGचा ग्राफ बघितला तर ते वर खाली वर खाली वर खाली होतं आहे. तर ही विशिष्ट प्रकारची कंपनं, स्पंदनं, व्हायब्रेशन्स, ही जेव्हा ध्वनिलहरी ही एका विशिष्ट मात्रेमध्ये, म्हणजे 13 कोटी ही त्याचं प्रमाण झालं एक, आपण अगदी सोप्या भाषेत. तर तशा पद्धतीनं तो मंत्र सिद्ध झाला की मग ते दर्शन आहे. पण मग पहिल्या वेळेला म्हटलेला मंत्र, म्हणजे ज्या वेळेला आपण सुरू करतो तो, आणि हा मंत्र 13 कोटी जेव्हा पूर्ण होतं, ह्यात शब्दात काही फरक आहे का, तर शब्दात कोणताही फरक नाही आहे. मग फरक कशामध्ये होतो, तर ही या ज्या ध्वनिलहरी, ह्या सोप्या भाषेमध्ये युनिवर्समध्ये, म्हणजे ज्याला आपण उपनिषदामध्ये ईशतत्व म्हणतो, वेदांतामध्ये ज्याला वस्तू असं म्हटलेलं आहे, समर्थ ज्याला आत्मारामम असं म्हणतात, ज्या आत्मारामामध्ये किंवा आत्मारामामुळे हे संपूर्ण ब्रह्मांड इतक्या व्यवस्थितपणे चालू आहे. तर त्याची जी काही कंपन आहे, ती कंपनं, आणि 13 कोटी तो जप झाल्यानंतरची जी कंपन आहे, ही कंपन आपण कुठेतरी एका समान पातळीवरती येतो, ती आपण मॅच करतो. त्यामुळे आपल्याला ते दर्शन आहे. दर्शन बाहेर कुठे होत नाही, दर्शन आपल्या आतमध्येच होतं. आपल्याला सगळीकडे चराचर सृष्टीमध्ये ती परमात्मा वस्तू, तो परमात्माच भरून राहिलेला आहे याची जाणीव होते. हे आहे शब्दप्रधान, म्हणजे ज्याला मंत्र म्हणतात तो. या मंत्रांचं एक ज्याला आपण मर्यादा म्हणू, ती मर्यादा अशी आहे की अक्षरांचं स्वरूप बदलून चालत नाही याच्यामध्ये. म्हणजे माऊलींनी रेड्याच्या मुखातून जो वेद वदवला, तो बहुतेकांना माहिती असेल, ओम अग्निमिळे पुरोहितम किंवा अग्निमिळे पुरोहितम. तर याचा अर्थ काय, तर पुढे ठेवलेल्या अग्नीची मी स्तुती करतो. बघा, पहिला जो मी म्हटला तो मंत्र आहे किंवा श्लोक म्हणू, कारण माझं वेदांचं अध्ययन नाही, त्यामुळे मला ते सस्वर म्हणता येत नाही.
तर पुढे असलेल्या किंवा पुढे ठेवलेल्या अग्नीची मी स्तुती करतो आणि अग्नी मिळे पुरोहितम, याचाच हा अर्थ आहे. पण या अर्थामुळे म्हणजे अर्थाचा उच्चार केला तरी मंत्राचं जे सामर्थ्य आहे ते कधीही अर्थाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून शब्दप्रधान वेदांमधले मंत्र जे आहेत ना ते तसेच्या तसे उच्चारावे लागतात, कारण त्याच्या ध्वनिलहरी त्याप्रमाणे निर्माण होतात. व्हायब्रेशन्स जी आहेत ती त्या पद्धतीनं निर्माण होतात. म्हणून आपल्याकडे हे जर सगळं आहे हे श्रुती वाङ्मय म्हणतात. म्हणजे कोणाच्या तरी मुखातून ते श्रवण करायचं, एकदा नाही, दोनदा नाही, 10दा नाही, 1000 वेळा श्रवण करायचं आणि त्याचे उच्चार कसे आहेत किंवा त्याचं उच्चारण कसं करायचं हे शिकावं लागतं. आणि मग आपल्याकडे जे पौरोहित्य करतात तर ते त्या पद्धतीनं तो सगळा विषय चालतो. हे म्हणजे प्रामुख्याने आपण जर 4 वेद म्हटले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे 4ही वेद हे शब्दप्रधान आहेत. म्हणजे त्यांचे शब्द म्हणजे अर्थ म्हटले म्हणून त्यातून ती गोष्ट प्राप्त होईल का, तर असं नाही. ऋग्वेदामध्ये देवतांची स्तुती आहे, ऋग्भी स्तौती असं म्हटलेलं आहे. कोणत्या कोणत्या वेदांमध्ये काय आहे याची माहिती सांगतोय. यजुर्वेदामध्ये देवतांची पूजा आहे, पूजाविधी जे आपण करतो तर ते कुठे आहे, तर ते यजुर्वेदात आहे. सामवेदामध्ये, सामवेद हा गायन प्रधान आहे. म्हणजे सस्वर जे म्हटले जातात, एखाद्या यज्ञामध्ये 4 जण वेगवेगळे असतात, ते कोण असतात काय असतात ते मी यथाकाल सांगेन. पण सामवेद हा गायन प्रधान आहे आणि अशा पद्धतीने हे आहे. तेव्हा वेद हे शब्दप्रधान आहे. दुसरा भाग संस्कृत वाङ्मयाचा हा आहे अर्थप्रधान. म्हणजे आपण ज्याला आपण एक नेहमी हे म्हणतो बघा, म्हणा मम आणि मग ते आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त, तर यातलं जे स्मृती आणि पुराण हे जे वाङ्मय आहे त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आल्या आहेत तर त्या एका अर्थाने अर्थप्रधान आहेत. म्हणजे त्याच्या अर्थाला महत्त्व आहे, अधिक तात्पर्याला महत्त्व आहे. सत्यम वद हे आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ काय की खरे बोलावे. म्हणजे दोन्ही गोष्टीचा अर्थबोध महत्त्वाचा आहे किंवा दोन्हींनाही सारखंच महत्त्व आहे त्या अर्थबोधाला. तर हे झालं अर्थप्रधान वाङ्मय. आणि तिसरा प्रकार म्हणजे उभयाप्रधान, उभय अधिक अप्रधान असा खरं तर शब्द येतो. उभयाप्रधान म्हणतात. म्हणजे काय तर आपल्याकडे उपलब्ध असलेली सर्व काव्य, कविता, सोप्या भाषेत अगदी गाणी किंवा पद, यातल्या शब्दाला महत्त्व आहे का, तर एका अर्थाने तेवढं महत्त्व आहे. अर्थाला महत्त्व आहे का, तर अर्थाला सुद्धा महत्त्व आहे. पण या दोन्हीतून जे कानावरती पडतं आहे म्हणजे भगवंतांच्या, किंवा आपण सगळ्यांनी रामायण आपल्याला माहिती आहे, माहिती नाही असं नाही, भारतात ज्याचा जन्म झाला आहे किंवा परदेशातही आता, तर त्यातलं गीत रामायणामधलं जेव्हा स्वयंवर झाले सीतेचे
हे जे पद आहे तर त्याच्यात सीतादेवींचं वर्णन केलेलं आहे की त्यांनी रामाला पाहून कशा त्या काय नजर त्यांनी जमिनीकडे केली. तर हे जे वर्णन आहे ना, तर हे शब्दांनी सांगण्यासारखं नाही आहे किंवा ते खुलवण्याचा भाग नाही आहे. तर त्यातनं जे आपल्याला कळलं आहे तर ते महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं हा जो काव्य प्रकार आहे तो तिसऱ्या प्रकारात मोडतो. आणि मग आता याच्यामध्ये उपनिषद कुठे येतात, तर उपनिषद म्हणजेच वेदांत ज्याला म्हटलं जातं ते आहे. वेदांचा अंतिम भाग बरं का, वेदांचा अंत म्हणतात काही जण, तर वेदांचा अंत असा शब्द नाही आहे. वेदांच्या अंतिम भागामध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याला उपनिषद असं म्हटलेलं आहे. आता वेदांचे सुद्धा प्रत्येक वेदामध्ये त्याचे 4 भाग पडतात. एक ज्याला पहिला आपण मंत्र किंवा श्लोक म्हणतो त्याला म्हणतात संहिता. दुसरा आहे ब्राह्मण, तिसरा आहे आरण्यक आणि चौथं उपनिषद. आधीचे 3 भाग काय आहेत ते आपण यथाकाळ जसं येईल त्याच्याबद्दल तेव्हा पाहूयात, कारण आत्ता आपला प्रमुख भाग हा उपनिषद आहे. म्हणून वेद कसे आहेत, म्हणजे वेदांमध्ये कोणकोणत्या भागात काय काय मांडलेलं आहे, तर वेद हे प्रामुख्याने कांडत्रयात्मक आहेत. म्हणजे 3 कांड आहेत. कांड म्हणजे एक भाग, छोटा भाग किंवा धडा. रामायणामध्ये कांड आहेत बघा, बालकांड आहे, उत्तरकांड आहे, अयोध्याकांड आहे, किष्किंधाकांड आहे. तर एक एक भाग. तर वेदांमध्ये प्रामुख्याने 3 भाग येतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे कर्मकांड, दुसरं आहे उपासनाकांड आणि तिसरं ज्ञानकांड. मग त्याचप्रमाणे उपनिषदांचे सुद्धा 3 प्रकार केलेले आहेत. एक म्हणजे मंत्ररूप, मंत्र ज्याच्यामध्ये येतात ते. दुसरा भाग आहे केवळ ब्राह्मणात्मक आणि तिसरा भाग मंत्र ब्राह्मणात्मक. याच्या डिटेलिंगमध्ये आपण जाणार आहोत. आत्ता फक्त भाग समजून घ्या. त्यातलं जे उपनिषद आत्ता आपण या वर्गामध्ये पुढे अभ्यासणार आहोत ते ईशावास्य उपनिषद हे मंत्ररूप आहे. म्हणजे काय, तर मंत्रामध्ये एखादी गोष्ट सांगितलेली आहे आणि ती समजावून, म्हणजे तो मंत्र झाला की तो विषय संपला, पण ते समजावून घेण्याकरता त्याचा अधिकाधिक अभ्यास करावा लागतो. बृहदारण्यक जे आहे ह्या नावाचं उपनिषद ते केवळ ब्राह्मणात्मक आहे. ते ज्यावेळेला आपण घेऊ त्यावेळेला त्या भागाकडे जाऊ. आणि तैत्तरीय नावाचं जे उपनिषद आहे ते मंत्र ब्राह्मणात्मक आहे. या वेदांमधली मिळून 4 वेदांमध्ये मिळून 10 प्रमुख उपनिषदं सांगितली आहेत. 11वं पण आहे, म्हणजे 11 एकूण उपनिषद आहेत. त्यातली 10 प्रमुख. आता याला प्रमुख का म्हटलं आहे हे काही मला मिळालं नाही. एकूण 11 आहेत. तर कुठल्या कुठल्या ह्याच्यात कुठली कुठली येतात आणि त्याचे कोणकोण ऋषी आहेत हे आपण आज पाहू. ऋग्वेद जो आहे त्यातल्या आरण्यक भागात ऐतरेय नावाचं उपनिषद येतं. यजुर्वेदामध्ये ईश, कठ, तैत्तरीय आणि बृहदारण्यक. सामवेदामध्ये
केन आणि छांदोग्य आणि अथर्ववेदामध्ये मुंड, मांडुक्य आणि प्रश्नोपनिषद असं येतं. आता या प्रत्येक उपनिषदाचे प्रणेते ऋषी, प्रणेते म्हणजे ज्यांनी सांगितलं किंवा लिहिलं, अर्थात वेदांच्या अंती आहे त्यामुळे लिहिलं असं आपण म्हणू शकणार नाही, पण ज्यांनी सांगितलं असे ऋषी. ईशावास्य जे उपनिषद आहे त्याचे ऋषी आहेत याज्ञवल्क्य. केन उपनिषदाचे तलवकार, कठ उपनिषदाचे कठ नावाचे ऋषी होते ते आहेत प्रश्न, याचे पिप्पलाद, मुंडक, शौनक महाशाल, मांडुक्य याचे मांडुक्य ऋषी आहेत, तैत्तरीय, तित्तिरी नावाचे ऋषी आहेत, त्यांनी तैत्तरीय उपनिषद त्याचे प्रणेते आहेत. ऐतरेय जे उपनिषद आहे 8वं, महिदास ऐतरेय असं त्या ऋषींचं नाव आहे. छांदोग्य हे उदालक अरुणी किंवा उद्दालक म्हणतो आपण, शब्दभेद किंवा पाठभेद किंवा अपभ्रंश असावा. बृहदारण्यक याचे याज्ञवल्क आणि श्वेताश्वेतर या नावाचं एक 11वं उपनिषद आहे, त्याचे ऋषी श्वेताश्वेतर हेच सांगितलेले आहेत. अशा प्रकारे ही उपनिषदं येतात. आजच्या भागामध्ये आपण एकूण वेदांत आणि त्याला जोडून जो वेदांच्या अंती आलेला भाग ज्याला उपनिषद म्हणतात ते आणि उपनिषदांची नावं अशा पद्धतीनं पाहिलं. आता पुढच्या वर्गातसुद्धा आपल्याला प्रामुख्याने पहिल्या याला आपल्याला सुरुवात करता येणार नाही, कारण काय म्हणतात इंट्रोडक्शन जरा राहिलेली आहे, त्यामुळे ती आपण पुढच्या वेळेला बघू. कोणाला काही शंका असेल तर 1-2 मिनटात विचारायला हरकत नाही.